मी देवेंद्र गटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी धाराशिव। भारत निवडणूक आयोगाने नुकतेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण 2026चा कार्यक्रम घोषित केलेला आहे। त्याच्यानुसार प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी घरोघरी भेट देण्यासाठी BLO यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 1523 BLO यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीमध्ये हे BLO प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देतील आणि सध्या अस्तित्वात असलेली जी मतदार यादी आहे त्या यादीमध्ये नाव असणाऱ्या मतदारांचे इन्युमरेशन फॉर्म्स प्रिंटेड स्वरूपामध्ये 2 प्रतीमध्ये BLO यांच्याकडे उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यातला पूर्ण तपशील भरून आपल्याला BLOकडे ते फॉर्म परत द्यायचा आहे। एक फॉर्मवर BLO स्वाक्षरी करून आपल्याला देईल आणि दुसरा फॉर्म आपण BLOकडे द्यायचा आहे। याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांचं 2002च्या यादीमध्ये नाव असल्यासंदर्भातले तपशील आपल्याला मागितला जातो। तर तो तपशील उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याला voters.eci.gov.in किंवा ECI नेट या भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव 2002च्या मतदार यादीमध्ये कोणत्या मतदारसंघात होते, किती अनुक्रमांकावर होते याची तपशील आपल्याला उपलब्ध होईल। तो तपशील आपल्याला त्या फॉर्ममध्ये भरायचा आहे। ज्यांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नव्हतं त्यांनी त्यांच्या नातेवाईकाचं नाव 2002च्या यादीमध्ये कुठे होतं त्याचा तपशील भरायचा आहे आणि सध्या अस्तित्वात असलेली जी काही आपली माहिती असेल, स्वतःचं नाव, त्याच्यामध्ये जन्मतारीख, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, वडिलांचं, आईचं नाव, पती किंवा पत्नी असल्यास त्यांचं नाव, ही सगळी माहिती भरून आपण BLOकडे फॉर्म भरून द्यायचा आहे। BLO हे या कालावधीमध्ये 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्येच आपल्याकडे येतील आणि ज्या ज्या लोकांनी असे फॉर्म्स भरून दिले त्यांच्या सगळ्यांचा तपशील हा BLO ॲपच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी तयार करण्याच्या संकेतस्थळावर तो उपलब्ध केला जाईल। ज्यांच्या फोटोमध्ये काही प्रॉब्लेम असेल, फोटो चुकीचे असतील, त्यांना या दरम्यान नवीन फोटो उपलब्ध करून देण्याची सुद्धा सुविधा आहे। त्याच्यामुळे आमचे जिल्हा प्रशासन म्हणून सर्व नागरिकांना असे आव्हान राहील की आपण आमच्या BLOंना सर्वतोपरी सहकार्य करावे आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याकरिता जी माहिती आवश्यक आहे ती माहिती सर्व उपलब्ध करून देण्याची आपल्या परीने प्रयत्न करावा। जर समजा एखाद्या घरामध्ये एकापेक्षा जास्त वोटर असतील तर असं गरजेचं नाही की त्या प्रत्येक वोटरनी स्वतःचा फॉर्म भरला पाहिजे, तर त्यांच्या कुटुंबातला कोणीही जो सज्ञान व्यक्ती आहे तो इतर सगळ्यांचे फॉर्म भरून देऊ शकतो, अशी देखील सुविधा आहे। ओके, धन्यवाद।